एका पत्नीचा मृत्यू, एका पतीचा रौद्र क्रोध आणि संपूर्ण सृष्टीचा विनाश. तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाच्या तांडवामुळे कशी निर्माण झाली 51 शक्तिपीठे? ही कथा ऐकून तुमचे रोमांच उभे राहतील. राजा दक्षाचा अहंकार पहा. आपल्या मुलीचे लग्न महादेवाशी केले, पण जेव्हा भव्य यज्ञाचे आयोजन केले तेव्हा आपल्या जावयाला निमंत्रणही दिले नाही. माता सती विना बोलावे पोहोचल्या वडिलांच्या घरी, पण तिथे जे घडले ते कुणीही विचारले नव्हते. राजा दक्ष आणि सर्वांनी सगळ्यांसमोर महादेवाचा इतका अपमान केला की सतीचे हृदय तुटले. आणि मग आपल्या पतीच्या सन्मानासाठी त्यांनी यज्ञाच्या अग्नीत उडी घेऊन आपले प्राण त्यागले. जेव्हा ही बातमी कैलासावर पोहोचली तेव्हा जे घडले ते इतिहासात कधीच घडले नव्हते. महादेवाचा तिसरा नेत्र उघडला. वीरभद्राची निर्मिती झाली, ज्याने दक्षाचा संहार केला. पण महादेवाचे दुःख इतके खोल होते की सतीचे पार्थिव शरीर खांद्यावर उचलून त्यांनी सुरू केला तो प्रलयंकारी तांडव. पृथ्वी कापू लागली, समुद्र उफाळून आले, आकाश फाटू लागले. देवता, ऋषी, मुनी सगळे भयभीत झाले. संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी होती. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली, प्रभू, सृष्टीचे रक्षण करा. भगवान विष्णूंनी आपले दिव्य सुदर्शन चक्र सोडले, ज्याने अत्यंत सावधगिरीने माता सतीचे पवित्र शरीर 51 भागांत विभागले. आणि जेथे जेथे मां भगवतीचे अवयव पडले तेथे तेथे स्थापन झाले एक दिव्य शक्तिपीठ. कामाख्या, वैष्णोदेवी, कालीघाट, ज्वालामुखी सर्व शक्तिपीठे या घटनेची साक्ष आहेत. आजही ही 51 शक्तिपीठे आईच्या अलौकिक शक्तीने भरलेली आहेत. ही आहे प्रेम, त्याग आणि शक्तीची अमर कथा. जर तुम्हीही महादेव आणि मां भगवतीचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव, जय माता दी लिहा. आणि अशाच दिव्य कथांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.